काल रंगपंचमी होती, म्हणजे आज होळीचा तिसरा दिवस होता. तर इकडे काहीतरी स्पेशल झालं पाहिजे म्हणून आम्ही पैसे काढलेले 50-50 रुपये आणि आम्ही मस्तपैकी इकडे चिकन आणून फ्राय केलंय. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईस कसं मी चिकन भाजलंय. सर्व मेंबर्स इकडे आहेत. ए यो करा यो यो, अरे यो 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 बघून घ्या मस्तपैकी तर आलेत. आणि इकडे आपली बटाटी पण शिजतायत. माझं मन चाललंय फोन पण शिजून काढायचा, पण गाईच काढू नाही शकत, फोन नाही शिजवू शकत, शिया पडतील. जाऊन दे, आपण चिकन कसं झालं तर टेस्ट करूया. फुल झाली नाही झाली. आपण एक छोटा पीस हाय नाही बोल काय नाही बकरे गाईस लय भारी झालाय. अरे तोंड काय दाखवते, पूर्ण दाखव. लय म्हणजे लय भरलेलं, बघून घ्या. बकऱ्या दाखव, बकऱ्या दाखव. गाईस मेरा ये गोट है भाई. ह्यांना पण कापणार आहे आम्ही, ह्यांचा पण तंदूर बनवणार आहे. आम्ही यांचा पण तंदूर बनवणार आहे. तंदूर, अशी माझी बहीण बोलते. लय भारी बनवणार आहे. मम्मी त्याला पण खाऊया. माझी मम्मी बोलते की खाऊया. माझी मम्मी लावते. आपण लावतानाचे पण व्हिडिओ तर दाखवते मी तुम्हाला. नीट लावा, खूप घुसते. काय आता मम्मी लावते गाईस. अरे उलटे बघा मम्मी इथं बघ. एक किशोर काकाला नेता जेवायला बसलाय तो, जा पटकन. अजून मागितलं गाईज सांगते मम्मीला किती कुठं लावायचा. आणि ह्या खात सुटलेच सर्व आहे. तरी पण गाईज मी एकच पीस खाल्ले, आता एक पीस खाते अजून. आणि गाईज एवढ्या ब्लॉगची मेहनत आहे माझ्या. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून जा. गाईज हे काका सर्व मला लक्षात करून देतात. हे बघा हे पिंक नेपाली, हे सर्व सांगतात. हा पण नेपाली भावरा फिरवतोय, हे पण नेपाली भावरा फिरवतोय, ही नेपाळन बसलाय. तर गाईज आपली लय एन्जॉय चाललंय का. आणि गाईज बटाटी पण शिजतात. थँक्यू काका. ते बघा कांदा शिजतोय. गाईज माझे डोळे झोंबलेत.